मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांनी सुद्धा या संदर्भामध्ये जी काही योग्य ती कारवाई आहे बारकाईनं ते करतीलच. माझ्या माहितीनुसार आता जी काही सुरुवातीला 3 टीम नेमल्या होत्या, आता 6 टीम त्याच्यामध्ये नेमण्यात आलेल्या आहेत. 3 जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. 2 आणखीन फरार आहेत. तर त्यांना शोधण्याची जी मोहीम आहे त्याच्यासाठी त्यांनी त्या टीम, ज्या 6 टीम्स आहेत या त्यांनी नेमलेल्या आहेत. या व्यतिरिक्त ज्या वेळेला 2 दिवसापूर्वी घटना झाली त्यावेळेला साधारणपणे पहिलं आत्महत्या म्हणून ती समोर आली आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला पीएम करण्यात आलं, पोस्टमॉर्टम करण्यात आलं, त्यावेळेला त्याच्यामधनं काही बाबी लक्षात आल्या. त्याच्यानंतर हळूहळू त्याच्यातले एक एक बाबी ह्या उलगडत गेल्या. पण ते बाळ जे आहे 9 महिन्याचं ते पहिलं ह्या कुटुंबाकडे सुपूर्त करणं हे जास्ती त्याच्यामध्ये महत्वाचं होतं, कारण त्यांनी स्वतःची लेक गमावलेली आहे. आज न्यायालयाकडनं किंवा पोलिसांकडनं इतर ह्याच्याकडनं जी काही कारवाई आहे त्या आरोपींवर ती होईल, त्याबाबत काही दुमत नाही. पण पहिलं प्राधान्य हे होतं की त्या बाळाला सुखरूप त्यांच्या ह्याच्यातून आणणं. ते सुरुवातीच्या कालावधीमध्ये वैष्णवीच्या कुटुंबाने त्यांच्या परीनं करण्याचा प्रयत्न केला स्वाभाविकरित्या. म्हणजे त्यांनी ती धडपड, स्वतःची मुलगी गमावलेली असताना पण पहिलं त्यांनी तो विचार केला की बाळाला आपण आणलं पाहिजे. ते करत असताना त्यांना काही अडीअडचणी आल्या. त्याचाही मी फार, कारण त्यांचा कुटुंबाचा तो शेवटी वैयक्तिक आहे, मी सांगते, मी त्याचबद्दल बोलते. 2 दिवस साधारणपणे त्या ह्याला झाले आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये कुटुंबानेही आपल्या पद्धतीनं प्रयत्न केला की ते बाळ त्यांच्याकडे सुखरूप यावं. शेवटी मुलगी त्यांनी गमावलेली होती, पण बाळ कुठंही त्याला दुखापत होऊ नये किंवा त्याला काही ह्या सगळ्या ह्याच्यात होऊ नये ही त्यांच्यामध्ये असणारी पहिली काळजी होती. आणि त्याच्यानंतर आज मला वाटतं बाळ त्यांच्याकडे आलेलं आहे सुखरूप. आम्ही तर पहिली त्याच्यामध्ये हे केलेली आहे की चांगल्या पेडियाट्रिशियन कडून, लहान मुलांचे जे डॉक्टर असतात त्याच्याकडनं बाळाचं जे रुटीन चेकअप आहे ते त्या ठिकाणी त्यांनी करून व्यवस्थितरित्या घ्यावं, कारण ते आता त्यांच्याकडे आहे. आणि ते पुढेही त्यांच्याकडे राहण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या काही बाबी आहेत त्या संदर्भामध्ये पण जी काही त्या कुटुंबासोबत चर्चा आहे लिगॅलिटीनुसार ती सुद्धा आम्ही त्या निमित्ताने त्यांच्यासोबत केलेली आहे. पण मी म्हटल्याप्रमाणे जर पोलिसांकडून काही हलगर्जीपणा झालेला असेल किंवा काही त्याच्यामध्ये जर काही कुचराई झालेली असेल तर त्या संदर्भातली योग्य ती दक्षता ही निश्चितपणाने घेण्यात येईल. आणखीन काही ती तक्रार स्ट्रॉंग करण्याच्या दृष्टिकोनातून राहिलेल्या असतील तर ते सुद्धा ज्या बाबी आहेत त्या कुटुंब निश्चितपणाने आणखीन त्याच्यामध्ये उलगडा करू शकतं. आत्ताच्या सध्याच्या घडीला आपलं प्राधान्य हे आहे की जे आरोपी 2 फरार आहेत ते त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांचे जे टीम्स लावलेले आहेत त्यांनी त्यांचा शोध तातडीनं घेणं, ते एकतर पहिलं जेलमध्ये गेले पाहिजेत. एक दुसरी त्याच्यामधली महत्वपूर्ण गोष्ट की ही केस ही स्ट्रॉंग झाली पाहिजे. मग ह्यासाठी आणखीन काही विटनेसेस या संदर्भातले असतील किंवा त्यांचे आधीचे जे काही त्यांचे इतर ज्यांना काही अशा पद्धतीचा अनुभव आलेला असेल, जे आज काही समोर आलेलं असं पाहायला मिळतंय, त्यांना आणखीन काही त्या संदर्भामध्ये काही ऍडिशन करायचे असतील, केस स्ट्रॉंग होण्याच्या दृष्टिकोनातून आणि आरोपींना कडक शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही बाबी आहेत त्या सगळ्या निश्चितपणाने शासनाच्या आणि पोलीस विभागाच्या वतीने केल्या जातात. राज्य महिला आयोगाचा हलगर्जीपणा सुरुवातीपासून असा एक आरोप केला जातोय. इथून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षावर पोलीस चाकण राहतात, त्या रस्त्याने त्या सतत जातात. मात्र अजूनही त्यांनी या कुटुंबियाची भेट घेतली नाही. संपूर्ण घटनेची दखल घेण्यासाठी त्यांना 5 दिवस लागले. तर त्यांच्यावर एक असंवेदनशीलपणाचा आरोप केला जातोय. यालाच एक प्रश्न आहे की हगवण्याच्या मोठ्या सोन्याने आरोप केला की मला मारहाण होती, त्यावेळेस मी महिलावर तक्रार केली होती, त्याच वेळेस तक्रारीची दखल घेतली असेल तर वैष्णवीचा जीव वाचला असता. जर त्यांच्या जी काय आपण म्हटलात त्या मोठ्या सुनेनी जर या संदर्भामध्ये आयोगाकडे तक्रार केली असेल आणि कुठल्या आयोगाच्या स्तरावरना जर त्याच्यावर दुर्लक्ष झालं असेल तर त्या संदर्भात सुद्धा योग्य ती कारवाई आहे ती निश्चितपणाने केली जाईल. कारण कदाचित जर त्यावेळेला 6 महिन्यापूर्वी दक्षता घेतली गेली असती तर एक जिनी तक्रार केलेली आहे तिलाही न्याय मिळाला असता. आणि तसं पाहायला गेलं तर साधारणपणे तिचेही अनुभव जे काही आहेत ते त्या संदर्भातले म्हणजे मोठी ज्या आज ज्यांनी त्या संदर्भामध्ये माध्यमांसोबत किंवा पुढे येऊन ज्यांनी त्या संदर्भामध्ये उल्लेख केलेला आहे आणि या कुटुंबाला म्हणजे वैष्णवीला पण आलेले अनुभव साधारणपणे समान आहे. एवढंच आहे की त्यांनी ती म्हटली
तिच्या नवऱ्याची साथ असल्यामुळे ती तिथून बाहेर पडल्या आणि आज सुदैवाने ती सुखरूप आहे. पण तक्रार करून पण जर त्याच्यावर काही कारवाई झाली नसेल किंवा हलगर्जीपणा झालेला असेल तर निश्चितपणाने त्या संदर्भातली सुद्धा चौकशी ही केली जाईल, तातडीने केलेली जाईल आणि कुणी जो हलगर्जीपणा केलेला असेल तर त्याला सुद्धा त्यामध्ये निलंबन